शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे आणि साप शेतीच्या कार्यात फारच महत्त्वाचा कार्यभाग सांभाळतो. शेतातील उंदीर व अन्य हानिकारक जीवावर उदरनिर्वाह करून तो शेतीची एक प्रकारे निगा करतो. क्षेत्र म्हणजे शेत आणि त्याचे पालन म्हणजे रक्षक असे सापाचे दुसरे धार्मिक क्षेत्रातील नाव आहे क्षेत्रपाल. भारतीय संस्कृतीत ज्या ज्या गोष्टी मानवाच्या संपर्कात येतात त्याचा वर्षभर मानवाला जो उपयोग होतो त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सणाची उपाययोजना आपल्या पूर्वजांनी केली आहे. हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. हा सण वेदकाळापासून सुरू झालेला आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवरती तवा ठेवू नये, तसेच या दिवशी जमीन नांगरू नये, जमीन खणू नये इत्यादी संकेत पाळले जातात. हे नागराजा आमचे संरक्षण कर, आमच्यावरती कृपा कर. आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. जय श्रीराम. यानंतर नागनागिन यांच्यावर फुलाने पाणी शिंपडावे. नागदेवतेला हळद कुंकू व्हावे, फुलं व्हावीत, अक्षदा व्हाव्यात, उदबत्ती ओवाळावी व वस्त्रमाळ अर्पण करावी. हात जोडून प्रार्थना करावी. यानंतर नागदेवतेच्या चित्राला हळद कुंकू व्हावे, एक फूल व्हावे, वस्त्रमाळ अर्पण करावी. नागदेवतेला उदबत्ती ओवाळावी. नागदेवतेला गुळ खोबऱ्याचा आणि लाह्या आणि फुटाणे व दूध यांचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर नागदेवतेची आरती करावी. पूर्ण पूजाविधी पाहण्यासाठी आपण माझी देवी देवता या चॅनलला